भारत माता की वंदे वंदे। आज जाधवर ग्रुप इन्स्टिट्यूशन तर्फे आयोजित युवा संसद या कार्यशाळेच्या प्रसंगी समाजातील आदर्श व्यक्तिमत्वांचा सत्कार या प्रसंगी ज्यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार झाला असे आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा आणि जे राजकारणातील सर्वात सिनियर आणि सर्वांसाठी आदर्श आहेत असे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी अध्यक्ष, माजी मंत्री, आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब, व्यासपीठावर ज्यांचा आपण सत्कार केला असे आदर्श युवा पुरस्कार ॲडव्होकेट मंगेश ससाने, आदर्श सरपंच सचिन शेलार, आदर्श नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काठे, आदर्श खासदार अरविंद सावंत, आदर्श आमदार सत्यजितजी देशमुख, आदर्श विधान परिषदचे आमदार अमित गोरखेजी आणि ज्यांनी थोड्याच काळामध्ये म्हणजे 1995 ला इन्स्टिट्यूटची स्थापना केली, 1985 ला पुणे शहरामध्ये नोकरीसाठी आले, स्वतःची इन्स्टिट्यूशन उभा राहून एक नामांकित इन्स्टिट्यूशन आणली असे जाधवर ग्रुप इन्स्टिट्यूशनचे अध्यक्ष माननीय प्राचार्य जाधवर साहेब, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव जाधवर आणि जमलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत देखणा आणि चांगला कार्यक्रम मागील 1.5 ते 2 तासापासून होतोय आणि मी दोघांचंही म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांनी फक्त शिक्षणाकडेच लक्ष ठेवलं नाही, आपली संस्था मोठी कशी होईल एवढंच नाही तर त्याचबरोबर समाजकारण करून समाजातील नागरिक आदर्श कसे होतील, आदर्श लोकांचा आपल्या विद्यार्थ्यांसमोर आणून त्यांचे आदर्श जनाचे गुण आपल्या विद्यार्थ्यांना कसे मिळतील आणि त्यामधून समाज आदर्श कसा होईल हा हेतू डोळ्यासमोर ठेवून मागच्या 8 वर्षापासून सातत्यानं युवा संसद हा कार्यक्रम ते घेतात, म्हणून आपल्या सर्वांतर्फे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आपण पाहिलं असेल युवा संसद हा शब्द अत्यंत मला महत्वाचा वाटतो। युवा म्हणजे देशाचं भवितव्य आणि आपण जर ओव्हरऑल जगाची परिस्थिती पाहिली, या जगामध्ये सर्वात जर युवा देश कोणता असेल तर तो भारत देश युवा आहे। म्हणजे भारत देशामध्ये युवक जवळजवळ 140 कोटीचा देश आहे आणि या 140 कोटीच्या देशामध्ये 35 वर्ष वयाच्या पेक्षा कमी असणारे युवक 65% आहेत। म्हणजे युवा देश भारत आहे आणि या युवाला, युवक असेल युवती असेल, यांना चॅनलाइज जर केलं तर आपण महासत्ता बनवू शकतो आणि महासत्तापेक्षा विश्वगुरु बनवू शकतो। हे वेगवेगळ्या संस्था करत असतील पण माननीय प्राचार्य सुधाकरराव जाधवर आणि शार्दूलजी जाधवर यांनी ओळखलं आणि म्हणून हे सातत्यानं कार्यक्रम घेतात आणि अत्यंत चांगला कार्यक्रम करतात। आणि या याच्यामध्ये जसं पूर्वीच्या वक्त्याने सांगितलं, ग्रामपंचायत टू लोकसभा म्हणजे पंचायत टू पार्लमेंट, आपण युवांनी सहभाग झालं पाहिजे असा होकारार्थीच हा संवाद आहे। वेगवेगळ्या या कार्यशाळेमध्ये आताच भाषणं होतील, दुपारी होतील, उद्या संध्याकाळी समारोप होईल, पण या ठिकाणी मी आपल्याला नम्रपणे नमूद करू इच्छितो की युवांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे। मी सुद्धा जसं माझा आता परिचय दाखवला, मराठवाड्यातील ग्रामीण भागातून एका ग्रामीण खेड्यातून शेतकऱ्यांच्या ज्या ठिकाणी कुणीही घरी शिकलेलं नव्हतं अशा ठिकाणी मी एक डॉक्टर म्हणून संभाजीनगरला आलो आणि संभाजीनगरला आल्यानंतर मला जे प्रेरित केलं शार्दूलराव ते मुंडे साहेबांनी केलं। मी माझं एक हॉस्पिटल झालं, घर झालं, शेती झाली आणि एक कारखाना काढला। कारखाना काढल्यानंतर मुंडे साहेबांना उद्घाटनला बोलवलं आणि म्हणाले आता एवढं करून काय करणार तुम्ही? म्हणलं काय करू, राजकारणात या, राजकारणात या, तुम्हाला संधी आहे। मी त्यांचा शब्द ऐकला, राजकारणात आलो आणि राजकारणात आल्यानंतर शहराचा उपमहापौर झालो, 2दा महापौर झालो, आमदार होऊ शकलो नाही, पण
चंद्रकांत दादाच अध्यक्ष होते आणि माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. एक दिवशी रात्री फोन येतो, म्हणजे मला देगलूर विधानसभेची जबाबदारी दिली होती. मी कार्यालयाच्या उद्घाटनाला जाणार होतो, पण मला सांगितलं तुम्ही मुंबईला या, तुम्हाला राज्यसभेचा फॉर्म भरायचा आहे. राज्यसभेचा फॉर्म भरला. 6-8 महिन्यात केंद्रात मंत्री केलं. माननीय मोदी साहेबांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला टेक्निकल पोर्टफोलिओ देतोय. तर टेक्निकल पोर्टफोलिओ यू हॅव टू वर्क ॲज अ फायनान्स मिनिस्टर, MOS फायनान्स. तुम्हाला डिजिटल ट्रान्झॅक्शन, डिजिटल लिटरसी आणि फायनान्शियल इन्क्लुजन ह्याच्यावरती तुम्हाला काम करायचं. म्हणजे एकंदरीत मला सांगायचं की तुम्ही जर तुमचं जे काय ध्येय असेल तर ते तुम्ही ठरवा आणि त्यात सातत्यानं जिद्दीने निष्ठेने काम करा. त्यात तुम्ही यशस्वी नक्की व्हाल असं मी तुम्हाला या प्रसंगी सांगू इच्छितो. आपला भारत देश हा लोकशाहीचा देश, जगातील सर्वात मोठी लोकशाही भारत देशामध्ये आहे. आणि ही लोकशाही अत्यंत जर चांगल्या तऱ्हेने चालली असेल तर त्याला एकमेव जर कारण असेल तर आपलं संविधान आहे. आपलं संविधान लिहित असताना त्याला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली नावाची 239 लोकांची एक मीटिंग घेण्यात आली. 239 लोक निवडले, त्यातून हे संविधान बनलं. नंतर ड्राफ्ट कमिटी बनली. ड्राफ्ट कमिटी बनल्यानंतर त्यात 7 लोक होते. त्याचे अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणजे एकंदरीत हे संविधान एवढं चांगलं आहे की सर्व देशाच्या संविधानाचा अभ्यास करून सर्वसामान्याला, गरीब असेल श्रीमंत असेल, शेतकरी असेल उद्योजक असेल, श्रीमंत असेल किंवा गरीब, सर्वांना समान हक्क देण्याचा प्रयत्न या संविधानात केला आहे. तुम्ही संविधानाचा अभ्यास करा. त्या संविधानामध्ये बऱ्याच देशाचे संविधान कुठले 5 वर्ष टिकले, कुठले 10 वर्ष टिकले, पण आपलं संविधान हे अजरामर राहणार आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य असेल, जोपर्यंत भारत देशाचं संविधान हे चांगलं संविधान आहे. आणि हे चांगलं संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ड्राफ्ट केलं, बनलं असं हे संविधान आहे. म्हणून युवा संसदमध्ये जसं पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं की संविधानाबद्दल सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि मी आमचे प्राचार्य सुधाकरराव जाधवर आणि शार्दूलजींना विनंती करणार आहे की आपण संविधान दिवस आणि प्रजासत्ताक दिवसचं 76वं वर्ष साजरा करतोय, तर त्यावेळी संविधानाची जसं आपण प्रार्थना म्हणतो तसं जर तुम्हाला संविधानाबद्दल 5 मिनिटाचं किंवा 3 मिनिट जर वाचून विद्यार्थ्याकडून घेतलं तर तुमच्या विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास एवढं करावं अशी एक सूचना आहे. एकंदरीत हे संविधान अत्यंत महत्त्वाचं आहे, युवासाठी महत्त्वाचं आहे, भारत देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि या तुमच्या या युवा समाजच्या माध्यमातून, युवा संसदच्या माध्यमातून युवा शक्तीला योग्य ती गती, योग्य ती दिशा देऊन त्यांना राजकारण करण्यासाठी, परिवर्तन करण्यासाठी मला वाटतं हा संवाद आहे. आणि काही राजकारणामध्ये चांगल्या गोष्टी असतील, काही वाईट गोष्टी असतील. आपण आपणाला आपलं भविष्य घडवण्यासाठी चांगलीच गोष्ट घेतली पाहिजे, असं आपण मनाची गाठ करून आपण राजकारणात यावं असं तुम्हाला मी नम्र विनंती करतो. हे करत असताना 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पूर्वीला जसं चालत होतं की राजकारणात येऊन मी फार श्रीमंत होईल, असं जर तुमचा काही विचार असेल तर सरळ सरळ तुम्ही तुमचा व्यवसाय करा, तुमचा उद्योग करा आणि 2 पैसे कमवा. राजकारण हे पैसे कमवण्यासाठी नाही, राजकारण हे समाज करण्यासाठी आहे. राजकारण हे आपल्याला चांगले सुजाण नागरिक घडवून आपल्याला आपला देश बनवण्यासाठी राजकारण आहे. आणि हे मंत्र घेऊन आपण राजकारणात आलं पाहिजे. बऱ्याच वक्त्याची भाषण झाले, पण काही लोकांनी राजकारणावर त्याच्यावर मला नमूद करावं लागेल. अरविंद सावंत सिनियर आमचे मित्र आहेत, केंद्रात मंत्री होते. ते म्हणाले आमचा देश कुठं चाललाय, देश अत्यंत चांगल्या तऱ्हेनं देश विकसित होतोय. प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या अगोदर 2014 साली देशाची काय परिस्थिती होती? एक भ्रष्टाचारी भारत, कारण केंद्रातले 5-10 मंत्री जेलमध्ये होते. एक आतंकवादी भारत, गोरगरिबांचा भारत, अशी आपल्या देशाची प्रतिमा होती. भारताचा कोणी परदेशात जायचं तर व्हिसा मिळत नव्हता, पासपोर्ट मिळत नव्हतं. पण
माननीय मोदी साहेबांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये, अरविंद सावंत नाही त्यांच्यासाठी बोलतोय मी, 10 वर्षाच्या काळामध्ये या देशाची तकदीर आणि तस्वीर बदलण्याचं काम मागच्या 10 वर्षाच्या काळात झाले. आणि ज्या आपल्या जुन्या मागण्या होत्या, राम मंदिर आपल्याला पाहिजे होतं ते झालंय. भारत देशाची आर्थिक परिस्थिती विकसित होत चालली आहे. भारत देश 2014 साली 10व्या नंबरला होता, तो आता 5व्या नंबरला आलाय. आपल्याला भारत देश 3ऱ्या नंबरला आर्थिक दृष्ट्या न्यायचा आहे. हे सर्व करत असताना आपण 140 कोटी जनतेला एक येण्याची गरज आहे. अरविंद सावंत म्हणाले बटंगी तो कटेंगे, अरे त्याच्या पुढचं तुम्ही बोलले नाहीत. मोदी साहेब म्हणले होते हम एक है तो सेफ है. 140 कोटी जनता एक झाली पाहिजे देशासाठी. 140 कोटी जनतेने एक कांद्याला खांदा लावून आणि कदम से कदम लगा के चलना पडेगा. आणि या भारत देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. भारत देशाला विकसित राष्ट्र बनवायचं आहे. भारत देश प्राचीन देश आहे. तुम्ही आपण पहा, हजारो वर्षाचा इतिहास आहे आपला. भारत देशाला विश्वगुरु मानलं जात होतं, सोने की चिडिया म्हणलं जात होतं. तो आज भारत आपल्याला परत एकदा विश्वगुरु बनवायचा आहे. म्हणून आपले देशाचे यशस्वी प्रधानमंत्री यांनी सांगितलंय 2047 साली भारत देश हे विकसित राष्ट्र असेल, भारत देश हा विश्वगुरु असेल. आम्हाला कुणावर महासत्ता करायची नाहीये, पण आम्हाला या मानवतेला, या जगाला एक मार्गदर्शक म्हणून राहायचंय. म्हणून आम्हाला विश्वगुरु बनायचंय आणि गेलेले आमचे प्राचीन दिवसासारखा आम्हाला भारत बनायचा आहे. हे आमचं स्वप्न आहे. म्हणून मी युवकांना आव्हान करणार आहे की आपण सर्वांनी नक्कीच ज्यांना ज्यांना जे आवडतं ते केलं पाहिजे. त्यामध्ये तुम्ही निष्णात झाला पाहिजे. कुणाला डॉक्टर व्हायचे डॉक्टर व्हा, पण राजकारण हे बेकार आहे असं समजू नका. कारण आम्हाला विकसित राष्ट्र बनवायचं आहे. महाराष्ट्राला नंबर 1चं राज्य करायचं आहे. तर आपल्यासारखे सुशिक्षित राजकारणी राजकारणात पाहिजे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आता ही मेडिकल फील्डमधली सर्वात हायेस्ट डिग्री माझ्याकडे होती. लाखो रुपये रोज मिळत होते. मी राजकारणात गेलो, आवडलं मला. म्हणून आज ना उद्या संधी मिळते. आपण राजकारण येण्याची गरज आहे असं मी या प्रसंगी बोलतो. मी जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला सुधीर भाऊ खूप चांगलं बोलतात. सुधीर भाऊ खूपच चांगलं बोलतात, त्यांना ऐकायचं. पण आमच्या ससानींनी जे म्हणाले होते चळवळीचे दिवस आहेत, बरोबर आहे. चळवळ म्हणजे कुठं ना कुठं तरी अन्यायाच्या विरुद्ध चळवळ असेल, कुठलाही हक्कासाठी चळवळ असेल, ते आपण केलीच पाहिजे. तरच युवा म्हणतो ना आपण. तर त्याच्यामध्ये आपण संत रामदास स्वामीचं एक वाक्य मला आठवलं. संत रामदास स्वामी हे आपल्या मराठवाड्यातले, महाराष्ट्रातले. आणि रामदास स्वामी म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे जे जे करील तयाचे. म्हणजे चळवळ केल्यामध्ये त्यामध्ये सामर्थ्य आहे आणि त्यासाठी आपण काम केलं पाहिजे. परंतु चळवळ उगीच न्याय म्हणजे त्याला दिशा पाहिजे चांगली. परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विचारी. म्हणजे सर्व विचाराने चळवळ अधिष्ठान ठेवून आपण जर केली तर ती चळवळ चांगली असू शकते, योग्य दिशा मिळू शकते आणि ती देशासाठी आणि माणसासाठी, माणुसकीसाठी ही पूरक असू शकते. हे संत रामदास स्वामींनी लिहिलेलं आपण आठवलं पाहिजे. आपण संविधानाबद्दल बोलतोय. संविधानाने आपणाला अधिकार दिलेत, नक्कीच अधिकार दिलेत. पण हे अधिकार दिल्याबरोबर आपण बऱ्याच वेळेस असं म्हणतो आमचा हा अधिकार आहे, घटनेचा अधिकार आहे. पण त्याचबरोबर संविधान जर तुम्ही वाचलं, संविधान जर वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कर्तव्य पण दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला काय कर्तव्य केलं पाहिजे. कर्तव्य करणं हे तुम्हाला गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जो ज्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी यशस्वी कर्तव्य करण्याची गरज आहे. कर्तव्य केलं तर त्या कर्तव्यातून तुम्हाला यश मिळेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं ज्या ज्या ठिकाणी, कोणी सरपंच असेल, कोणी जिल्हा परिषद मेंबर असेल, कोणी आमदार असेल, कोणी खासदार असेल, पण त्या ठिकाणी तुम्ही तुमचं कर्तव्य चांगल्या तऱ्हेनं राष्ट्रहित, मानवताहित म्हणून, आदर्श म्हणून काम करावं एवढी आपल्या युवकांकडून अपेक्षा आहे. हे करत असताना आपले नेते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची मला एक 2 लाईनमध्ये कविता मी ऐकवणार आहे. नंतर आपण सुधीर भाऊंना ऐकणार आहोत. अटलजीने एक कविता लिहिली आणि ती कर्तव्यावर लिहिली.
कर्तव्य के पुनीत पथ में हमने स्वेत से सिंचा है. म्हणजे कर्तव्य कुठलं करायचं हे तुम्ही युवकांना तुम्हाला निवडायचंय. स्वेत से म्हणजे स्वतःहून निवडायचंय. कभी कभी अपने अश्रु और प्राणों को अर्घ्य भी दिया है. म्हणजे हे करत असताना, कर्तव्य पार पडत असताना कधी तुम्हाला त्रास होईल किंवा त्यांना आहुती द्यावी लागेल, पण कर्तव्यावर निष्ठा ठेवून प्रयत्न करून काम करा. किंतु आपलं ध्येय पक्का करा. किंतु अपनी ध्येय यात्रा में हम कभी रुके नहीं. किसी चुनौती के सम्मुख हम कभी झुके नहीं. कर्तव्य करत असताना तुम्हाला बऱ्याच अडचणी येतील, तर त्या अडचणीला तुम्ही तोंड दिलं पाहिजे. तिच्या समोर झुकायचं नाही, वाकायचं नाही. हमें ध्येय के लिए जीने जुझने और आवश्यकता पड़ने पर मरने का संकल्प भी दोहराना है. म्हणजे जे तुम्ही ठरवाल ते इतकं निष्ठेने करा, जिद्दीनं करा, कष्टाने करा की ते करण्यासाठी तुम्हाला बरेच कष्ट होतील. त्यासाठी एखाद्या वेळेस प्राण जरी गमावा लागला तरी चालेल, पण आपले आयुष्यातले प्रिन्सिपल सोडू नका. प्रिन्सिपल्स, तत्व ठेवा आणि तत्वानी वागा. आणि मी या प्रसंगी जास्त वेळ न घेता परत एकदा शार्दूलचं भाषण ऐकत असताना ज्या तऱ्हेनं, ज्या तळमळीनं बोलले, तर नक्कीच सुधाकरराव त्यांना तुम्हाला राजकारणात पाठवा असं मी आवाहन करतो. पक्ष कुठला निवडावा त्याने निवडावा, पण समाजसेवा करत असताना जर मुलांना तुम्ही शिकवता राजकारणात या, तुम्ही येऊ शकाल. आणि तत्व तर आपली तत्व आहेत. आपणाला राजकारण, दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितलं, ट्रान्सपरन्सी आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारण झालं पाहिजे. आणि हे करण्यासाठी तुम्ही जिथं असाल तिथं तुम्ही देशसेवा हीच ईश्वर सेवा, मानवता सेवा हीच ईश्वर सेवा असं समजून आपण आपल्या राजकारणात ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांनी यावं. आणि मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्या देशाचं भवितव्य खूप चांगलं आहे. भवितव्य एक देश विकसित राष्ट्र बनतोय. बाकी सगळं जास्त मला बोलायला वेळ नाही, मला कल्पना आहे. पण कुठलाही नाराजी न करता मला सांगा, 2019ला जनतेने दिलेला महाआदेश किंवा जो पाळून दुसरीकडे कोण गेलं? कुणी प्रिन्सिपल तोडले? अरविंद सावंत साहेब नाहीये तिथं. त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही. पण तुम्ही युवा आहात, तुमचं भवितव्य चांगलं आहे आणि या भवितव्यासाठी तुम्ही जे ठरवाल ते चांगल्या निष्ठेने करा. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.